विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सीईटी सेलला धन्यवाद म्हणायचं आहे, की जो एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणूया आपण, की वेबसाईट हॅक झाली होती. असं काही बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, ज्यामुळे मुलं पॅनिक मोडमध्ये गेले होते आणि अतिशय कमी वेळेत सीईटी सेलनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. ओके. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता तुम्ही पॅनिक मोडमध्ये राहू नका. बऱ्याच मुलांचे प्रश्न होते, "सर आता फॉर्म भरता येईल का?" त्याच्यानंतर आम्ही फॉर्म भरलाय, आता त्याचं काय होणार? खूप तुमचे प्रश्न होते ना. बाळांनो, शांत राहायला शिकायचं बरं का. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. आयुष्यात असं कधी होणारच नाहीये, की हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय आणि तो मला आता सॉल्व्हच करता येत नाही. कधी होणार नाही लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतंय. पण थांबा, सीईटी सेलनं आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला ना, पण आपल्या समोरचा मोठा प्रॉब्लेम तर हा आहे. फिजिक्सचे न्यूमेरिकल. हा शब्द ऐकला, की जरा बरं वाटतं ना. चला सर आय-एम-पी क्वेशनची लिस्ट द्या आम्हाला. तर सांगतो, हे आय-एम-पी वगैरे काही नाहीये. करावं तर सगळं लागणार आहे. हो, स्पष्टपणे बोलतोय. न्यूमेरिकलमध्ये एक्सपर्ट व्हायचंय ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फिजिक्सचा कुठलाही पेपर काढा. मी एक क्वेशन पेपर सिलेक्ट केलाय. मी एक क्वेशन पेपर सिलेक्ट केलेला आहे. मी त्या पेपरमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन, की 15 ते 20 न्यूमेरिकल येतात. होय, 15 ते 20 न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असतात. ओके, पण आपल्याला ते कळत नाही. पण त्यासाठी थिअरीचा अभ्यास कसा करायचा, मी हे तुम्हाला 5 मिनिटात सांगणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ 5-10 मिनिटं शेवटपर्यंत बघा, रिक्वेस्ट करतोय आणि मला माहिती आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. का? ते न्यूमेरिकल किती ईझी आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करून देतो. चला सुरुवात करतोय. हे न्यूमेरिकल नाहीये, मला माहिती आहे. पण त्यांनी फॉर्म्युला विचारलाय. मग मी इकडं बघणारच नाहीये. बघून ठेवलंय मी अगोदर. मी तुम्हाला प्रश्न देतोय. मी तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या टॉपिक मधला फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हचा फॉर्म्युला देतोय. ओके. एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज बाय एनालिटिकल मेथड. मग Y1 घ्या, Y2 घ्या, मग रिझल्टंट Y इक्वल्स टू Y2 प्लस Y1 घेतलंय. आणि त्यात हा फॉर्म्युला वापरलेला आहे. जर पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये वेव्ह जात असेल, तर मध्ये मायनस साइन असतं आणि जर निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये म्हणजे बघा, इकडं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर मध्ये प्लस साइन येतंय. म्हणजे ऑप्शन बी किंवा डी बरोबर आहे. बी किंवा डी बरोबर आहे. अरे बीच बरोबर आहे. इथं वाय असताना इकडं वाय कसं येईल? के एक्स येणार ना. मग आता मला तुम्हाला सांगायचंय काय, की पहिला हा प्रश्न करा. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज. आता मी तुम्हाला सांगू का? पुस्तक काढा ना माझ्यावर तुम्ही सुद्धा. पुस्तक काढा. मी तुम्हाला एक पेज नंबर देतो रे बाळांनो. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग पेज नंबर 138. मग काय करायचंय 130 पेजवर? प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह सुद्धा करायच्या. विचारलेत परीक्षेत. त्याच्यानंतर सांगतो कंडिशन फॉर नोड आणि अँटी नोड सुद्धा करायचंय. आले परीक्षेत आणि त्याच्यानंतर इथलं सॉल्व्ड प्रॉब्लेम करायचा. V इक्वल्स टू एन लॅम्बडा फॉर्म्युला वापरलाय. जो सगळ्यात सिंपल आहे. म्हणजे आता कळालं. काय-काय करायचं याच्यात फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज हा प्रश्न प्रॉपर्टीज किंवा हे जे काही स्टेशनरी होते त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला करायचे आहेत. नोड, अँटी नोडच्या कंडिशन्स बघायच्या आहेत. त्या इक्वली स्पेस्ड असतात. नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा/2 असतं आणि नोड टू अँटी नोड लॅम्बडा/4. मग एवढंच सगळं करायचं. एक प्रश्न क्लिअर झाला. दुसरं दुसरं मी तुम्हाला सांगतो सायक्लोट्रॉन. मग या सायक्लोट्रॉनमध्ये पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकलला एक्सेलरेट केलं जातं. युजेस बघा पहिला सायक्लोट्रॉनचे. मग पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल प्रोटॉन त्याला एक्सेलरेट करताना तो मॅग्नेटिक फील्डमध्ये एक्सेलरेट होतोय. मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो लागणार आहे, तो मला मॅग्नेट कडून मिळतोय. मॅग्नेटिक फोर्स कडून मिळतोय बरं का. मग या व्हीला हे कॅन्सल होणार. ओके. एमव्ही अपॉन बीक्यू ही मला आर ची व्हॅल्यू मिळाली. बघा मला आर चा फॉर्म्युला मिळाला. एमव्ही अपॉन बीक्यू. मग व्ही चा फॉर्म्युला काय येणार? बीक्यू आर अपॉन एम. व्ही मिळालं की कायनेटिक एनर्जी येणार. हाफ एम व्ही स्क्वेअर. त्यात व्ही चा स्क्वेअर करा आणि मग बघा आर आणि कायनेटिक एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे. पण थांबा मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. मी अभ्यास करताना तुम्हाला सायक्लोट्रॉनमध्ये पिरियॉडिक टाईम विचारतोय. टाईम एक रिव्हर्स करतो पोलॅरिटी टीची. त्यासाठी किती टाईम लागतोय? ते स्मॉल टी विचारतोय. मी तुम्हाला कायनेटिक एनर्जी सुद्धा विचारतोय सायक्लोट्रॉनमध्ये आणि मी सायक्लोट्रॉनमध्ये रेडियसचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला विचारतोय. मग सायक्लोट्रॉनमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट अभ्यास करताना अरे होमवर्क द्यायला लागलोय आपण तुम्हाला. डायग्राम पहिल्यांदा करा. डायग्राम सायक्लोट्रॉनची पहिल्यांदा करा. त्याचं वर्किंग सांगा. वर्किंग तुम्हाला लिहायचंय रे फक्त, की इथं मध्ये बघा ही एक डी आहे आणि खाली दुसरी डी आहे. मध्ये तो पार्टिकल पण इंट्रोड्यूस केलाय. सुरुवातीला ही डी पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह असणार आहे. मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल करेल, निगेटिव्ह अट्रॅक्ट करेल, तो वर जाईल. पण जेव्हा तो इथून इथे येईल, तेच ना स्मॉल टी, तेव्हा पोलॅरिटी रिव्हर्स होणार. त्यासाठी मला फॉर्म्युला पाय आर अपॉन व्ही येणार.
तो पिरियड टाइम काढताना 2 पाय आर अपॉन व्ही येणार. पाय आर का कळालं का? अर्धा सर्कम्फरन्स घेतलाय ना. बरं आरची व्हॅल्यू टाका की एमव्ही अपॉन बीक्यू. प्रश्नच मिटला. मग पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला मिळेल स्मॉल टीचा पण. मग हा प्लस होणार, हा मायनस होणार. आता ह्यात वरची टी त्याला खाली रिपेल करणार, खालची अट्रॅक्ट करणार. तर स्पीड वाढत जाणार ना. स्पीड वाढत जाणार, रेडियस वाढते. मग तुम्हाला विचारतील की शो दॅट आर प्रिपोर्शनल टू व्ही. एम बी क्यू सगळं कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ आर व्ही ला कोण आहे? प्रोपोर्शनल आहे. अरे घसा दुखला थोडासा ओरडून बरं का मला. मी तुम्हाला सांगतोय काय, घ्यायचा बोर्डचा पेपर आणि एक प्रश्न म्हणजे एवढंच नसतंय करायचं. त्याबरोबर बाकीचे प्रश्न सुद्धा करायचे. मी खूप मोठा होमवर्क देणार आहे. हा होमवर्क तुम्हाला कंटिन्युअसली उद्या सकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय त्यानंतर जेवढा वेळ तुम्हाला मिळेल, तेवढ्या वेळात हे कंप्लीट करायचंय. क्वेश्चन नंबर 3 गायरोमॅग्नेटिक रेशो. नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रूव्ह करायला सांगतोय. EVR अपॉन 2 मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स आपल्या व्हिडिओमध्ये घेतलंय आपण. त्याचा वापर करून गायरोमॅग्नेटिक रेशो ई बाय ट्वाइस एम ई बाय ट्वाइस एम ई. अरे ई बाय झालं की सांगतो ई कॉन्स्टंट आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे. 8.8 इंटू 10 कुलॉम पर केजी. केलं, नंतर बोहोर्स मॅग्नेटॉन करा. नंतर मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन बघा. नंतर तुम्ही इंटेन्सिटीची डेफिनेशन बघा. ससेप्टिबिलिटी क्युरीज लॉ बघा तुम्ही. ओके, हिस्टेरिसिस लूप करा. ओके, सॉफ्ट मॅग्नेट साठी हिस्टेरिसिस लूप कमी पाहिजे. लो कोहेसिव्हिटी, लो रिटेंटिव्हिटी पाहिजे. हार्ड मॅग्नेट साठी हाय येणार, लक्षात घ्या. पुस्तकातली एमसीक्यू पहिलीच दुसरी एमसीक्यू आहे, येते परीक्षेत, ते लक्षात घ्या. हे सगळे थिअरी प्रश्न करायचे. मग हे सगळे थिअरी प्रश्न करायचे. चला हे पण झालं. नेक्स्ट कॅपिलॅरिटी सांगतो. कॅपिलॅरिटीची डेफिनेशन करायची आणि त्याच्या ऍप्लिकेशन पहिल्यांदा करायचं. दिलंय आपण आयएमपी क्वेश्चन लिस्ट मध्ये. rise or fall of liquid inside the capillarity when it is deep inside the liquid is known as capillarity. ओके, आणि त्याचे ऍप्लिकेशन काय, वीक ऑफ लॅम्प, त्याच्या रूट्स ऑफ द ट्रीज, त्याच्यानंतर ब्लोटिंग पेपर, इंक, जे इंक आहे ना, निप ऑफ द पेन आहे ना, ते इंक शॉप करते. हे एवढ्या ऍप्लिकेशन करायच्या लक्षात घ्या. मग आता इथं तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. ओके, फक्त इथं फोकस ठेवा आणि हे प्रश्न सीईटीतले ऍज इट इज आहेत, गॅरंटी देऊन सांगतो शोधायचं. तुम्ही स्कोर बुस्टर शोधा, ब्रह्मास्त्र मध्ये बघा किंवा तुम्ही कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये बघा, तुम्हाला हा प्रश्न दिसणार. लिक्विड सेम आहे ना, सरफेस टेन्शन कॉन्स्टंट. लिक्विड सेम आहे ना, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट. सेम लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याची पण डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. तर मला फॉलो करणारी एक हजारभर चांगली मुलं आहेत सध्या. ती संख्या वाढली पाहिजे असं कुणाला नाही वाटत. मला पण वाटतंय. मग तुम्ही या गोष्टी तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर शेअर करा. ओके, रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. पण ही 1000 एक मुलं जी मला फॉलो करतायत ना, त्यांना एक नम्र विनंती आहे, हे तुमचे फायनल रिव्हिजन आहे. मग हे डेरिव्हेशन पण करायचे तुम्हाला. त्याच्या 2 मेथड वेगळ्या-वेगळ्या आहेत बरं का. तेही पुस्तकात बघा. मग तुमच्या लक्षात आलं का? टी रो जी, जी जर कॉन्स्टंट असतो, हे कॉन्स्टंट असल्यामुळे फक्त आर-एच उरलं रे. आर-एच कॉन्स्टंट उरला. याचा अर्थ R1H1 इक्वल्स टू R2H2. बॉयस लॉ मध्ये नाही का, पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट. पीव्ही जर कॉन्स्टंट असेल तर P1V1 इक्वल्स टू P2V2. तसं R1H1 इक्वल्स टू R2H2. त्यांनी तुम्हाला H1 अपॉन H2 विचारलं, रेशो ऑफ हाईट. मग H1 अपॉन H2 म्हणलं की R2 अपॉन R1, मग 0.6 अपॉन 0.3, 2:1. सिंपल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यूमेरिकल नाहीये मला माहिती आहे बरं का, तरी मी घेतलंय. KCL Kirchhoff's करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. Kirchhoff's voltage law, conservation of energy. First law of thermodynamics, conservation of energy. Bernoulli's theorem, conservation of energy. सेम क्वेश्चन आहेत. मग सेम क्वेश्चन अजून कुठले आहेत? टेस्ला इज इक्वल टू वेबर पर मीटर स्क्वेअर आलंय. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद आलंय. मग एम्पियर इज इक्वल टू कुलॉम पर सेकंद. व्होल्ट इज इक्वल टू जूल पर कुलॉम. हेही लक्षात ठेवा. लिहा लिहा लिहा, ते प्रश्न लिहा आणि हे करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, मॅलस लॉ सांगतो. मी तुम्हाला सांगतो मॅलस लॉचे मी सेपरेटली तुम्हाला सांगतो. तुम्ही जर 2025 चे बघितले तर सांगतो. पहिल्यातून पास झाले की इंटेन्सिटी बाळांनो हाफ होते. दुसऱ्यातून पास होताना जी हाफ झालेली इंटेन्सिटी आहे, तुम्ही त्याला कॉस स्क्वेअर थीटाने मल्टिप्लाय करायचं. थीटा म्हणजे पहिल्यातला आणि दुसऱ्यातला अँगल. तिसरा असू दे पुढं, तिसरा असू दे. मग तिसरा हा समजा θ1 आहे. तिसऱ्यातनं जर पास झाली समजा असा आहे. ओके, तर त्यावेळेस काय येणार? I0/2 कॉस स्क्वेअर थीटा जे पहिला होतं. तर तुम्हाला सांगतो हा असा होता आणि हा असा आहे. याच्यामध्ये अँगल θ2 आहे समजा. तर हे कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर θ2 न पुन्हा कॉस स्क्वेअर न मल्टिप्लाय करत जायचंय. तर समजा हा असा आहे आणि समजा दुसरा असा असेल. म्हणजे बघा पहिला जर असा असेल
आणि दुसरा जर असा असेल तर ह्या दोघांच्या मधला अँगल 90 आहे आणि cos स्क्वेअर 90 म्हणजे 0 येणार. मग पहिल्यातून पास झाल्यावर किती होणार आहे? 1/2. हे उत्तर टिक मार्क केलेलं बघू नका. तुम्ही अजून आन्सर वायलिन मधून चेक करा. मग मॅलस लॉचे न्यूमेरिकल करा ना, जे दी बेस्ट आहेत, सगळ्यात सोपे आहेत लक्षात घ्या. ओके नेक्स्ट आणि 2025 ला मॅलस लॉ जवळ-जवळ 7-8 शिफ्टमध्ये क्वेश्चन होते लक्षात घ्या. बरं ही काय? हे काय? केटीजी मी तुम्हाला सांगतो प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. मग P1 अपॉन P2 दॅट इक्वल्स टू T1 अपॉन T2. मग मी सांगतो T1 जर X मानलं तर T2 X+1 येणार आहे. पण टेम्परेचर वाढलं की प्रेशर पण वाढणार. ते 0.4% न वाढतं. सुरुवातीची व्हॅल्यू 100%, 0.4 न वाढली की 100.4%. मग नवीन P2 ची व्हॅल्यू जी येणार आहे ते 100.4 P1 आहे, पण पर्सेंटेज म्हणजे अपॉन 100 ते इथं लिहूया. P1 ला P1 कॅन्सल होणार. X+1 न 100 ला मल्टिप्लाय करा. 100x प्लस 100 यानं इकडं मल्टिप्लाय करा. 100.4 एक्स म्हणूया P1 ला P1 कॅन्सल आहे बरं का. हे प्लस 100 इकडे गेल्यावर मायनस 100 करा. 100.4 मधून 100 गेलं की 0.4x 0.4 इकडे डिव्हाइड करा. पण 4 लिहिलं मी. पॉइंट काढून टाकला की वर 1 0 वाढतोय. मग 250 आन्सर येतंय. काय अवघड आहे. पण इथं गडबड होते. 0.4% न वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीला 100% मग 100.4% होणार आहे. तेव्हा अपॉन 100 विसरतं तुमचं इथं. पण इथं अपॉन 100 आहे तर वर घ्या. ओके. बघा आता खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय. मी तुम्हाला बोललो होतो तसंच. इथं बघा. ड्युअल नेचर सांगतो. एनर्जी ऑफ द फोटॉनचा फॉर्म्युला काय? Hc अपॉन लॅम्बडा. एनर्जी. जूल युनिट आहे. त्याला टाईमनं डिव्हाईड करा. म्हणजे सेकंदमध्ये कन्व्हर्ट होईल ते. जूल पर सेकंद म्हणजे पॉवर आहे ती. पॉवरच दिले तुम्हाला मी एका फोटॉनची पॉवर काढली. मला एन नंबर ऑफ फोटॉन हवे आहेत. आता ऐका पॉवर दिले का? दिले. लॅम्बडा दिलंय का? दिलंय. पर सेकंड कन्सिडर करायचं म्हणजे टाइम पण दिलंय. एन म्हणजे कोण आहे? नंबर ऑफ फोटॉन्स फक्त एन विचारलंय. मग एनचा फॉर्म्युला पी लॅम्बडा टी अपॉन एच सी सांगतो. एच सी चं व्हॅल्यू काहीतरी कॉन्स्टंट आहे 1240 जर लॅम्बडा नॅनोमीटर मध्ये घेतली तर 12400 किंवा थोडाफार व्हॅल्यू चेंज होतो बरं का जर लॅम्बडा एम्स्ट्रॉम मध्ये घेतली तर पण ते वापरा एनर्जीसाठी पण त्यावेळेस एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेतो आपण इथं आपल्याला पॉवरचा एसआय युनिट वापरतोय आपण तर ह्या सगळ्या एसआय युनिट मधल्या व्हॅल्यू घ्या एच ची व्हॅल्यू सांगतो की तुम्हाला ऐका मी करून दाखवतो पॉवर किती आहे 0.1 वॅट वेव्हलेंथ किती आहे 4000 आहे म्हणजे 4 इंटू 10⁻⁻7 टाइम किती घेतोय आपण 1 सेकंड घेतोय पर सेकंड H ची व्हॅल्यू किती 6.63 इंटू 10⁻⁻34 C ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 10⁻8 आता मी तुम्हाला गंमत सांगू का मला उत्तर मिळालंय सांगतो 6.63 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की क्लोज टू 20 येणार आहे क्लोज टू 20 येणार आहे मग या 4 च्या ऐवजी 40 करायला 10⁻8 करून टाका 40 ला 20 डिवाइड केलं की 2 येणार आहे आन्सर 2 इथंच आहे बघा हे ना ज्यानं ज्याचा पेपर मी तुमच्या समोर ठेवलाय तो बरोबरच आहे त्यानं लिहिलेलं काय अवघड आहे फॉर्म्युले आले पाहिजेत रे बस सांगतो ना आता होमवर्क देतो तुम्हाला होमवर्क आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन तयार करा त्यातली प्रत्येक टर्म समजून घ्या त्याच्यानंतर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे मला ना 10 फॉर्म्युले हवे आहेत सर 7 ते 8च आहे 10 कुठून आले आहेत की 10 सांगतो तुम्हाला 10च्या ऐवजी मी पटपट लिहून दाखवतो ना लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन पी लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल लॅम्बडा इक्वल्स टू 12.27 रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल एम्स्ट्रॉम मध्ये लॅम्बडा इक्वल्स टू 1.227 रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल पण ही नॅनोमीटर मध्ये व्हॅल्यू आता 1 2 3 4 5 6 झाले सातवा फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल्स टू 2 पाय आर एन अपॉन एन बोहोर्स पोस्टलेट वापरून बरं आता 8च झाले की अजून कुठे आहेत सांगतो ना हे काय लिहिलंय व्ही मग जे असतात ना इक्वेशन आठवत तुम्हाला v इक्वल्स टू यू प्लस एटी v स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर त्याचा वापर करून पण इथे टाकायचे आपल्याला व्हॅल्यू हो य हे लक्षात घ्या किंवा तिथं मला कायनेटिक एनर्जी तुम्ही कन्वर्ट केलेलंच आहे लक्षात घ्या मग एवढे असं तुम्हाला होमवर्क पण देतोय ब्रॉग्लीज हायपोथेसिस आइन्स्टाईन्स फोटो इक्वेशन त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम पण करायची परीक्षेत येते ते लक्षात घ्या आता नेक्स्ट क्वेश्चन रिंग सांगतो रिंग साठी फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर दॅट इक्वल्स टू असतं एम के स्क्वेअर कम्पेअर करून करा मग होमवर्क काय देतोय पहिल्यांदा मोमेंट ऑफ एनर्जी डेफिनेशन करा एसआय युनिट डायमेन्शन्स करा आणि
रिंग, डिस्क, रॉड, स्पियर सगळ्यांचे फॉर्म्युले पाठ करा. सिंपल हा 1 मार्काचा प्रश्न आलाय. 1 मार्काचा प्रश्न आहे. 1 मार्काचा प्रश्न आहे. हे काय? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम आणि अँग्युलर एसएचएम विचारलंय. दोन्ही प्रश्न परीक्षेत आलेत. आपण थिअरी केली की रे बाळांनो. मग ही न्यूमेरिकल का जमत नाही आपल्याला? मी तुम्हाला सांगतो थिअरी केली आपण आणि आपण असं प्रूव्ह केलंय. डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. कंपेअर करा. मग ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 36 आली. आता सोडून देणार नाही मी. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन टी. ओमेगा स्क्वेअर रूट काढा, ओमेगा मिळेल. टी म्हणजे पिरियड टाइम काढता येईल. आणि पिरियड टाइमचा रेसिप्रोकल केला की फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. लॉटरी आहे. पुस्तकातलं काढा की आहे ना पुस्तक ठेवले ना तुम्ही? हा प्रॉब्लेम नक्की असणार आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे. टॉपिक कुठला घ्या? कुठला टॉपिक आहे? ऑसिलेशन. त्याच्या आपण एक्सरसाइज मध्ये जाऊया आपण. एक्सरसाइज मध्ये सांगतो पेज नंबर काढा 130. हां, काय सांगतो माझ्या इथल्या एक चांगल्या मुलाचं हे पुस्तक आहे रे. साइडला बघितलं ना सगळं शॉर्टकट मध्ये सगळं लिहिलंय. सगळे फॉर्म्युले बाजूला लिहिलेत. माझी अपेक्षा तशीच आहे. फक्त हे पेज नुसतं बघितले कळायला पाहिजे कुठला फॉर्म्युला वापरायचा शॉर्टकट काय. पेज नंबर 130 130 वरती हा प्रश्न आहे लक्षात घ्या. पण आता डिफरन्शियल इक्वेशन तयार पण करा. ऑसिलेशन टॉपिकच्या सुरुवातीला आहे. लिनियर एसएचएमचं वेगळं आहे, अँग्युलरचं वेगळं आहे. लिनियरचं वेगळं आहे, अँग्युलर सांगतो. एम डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस के एक्स इक्वल्स टू 0 या स्टेजवर तुम्ही आला होता बरोबर आहे. सांगतो मोमेंट ऑफ इनर्शिया इथं एम म्हणजे मास इकडं आय येणार. इथं थीटा येणार. इथं सी कॉन्स्टंट येणार. एकच्या ऐवजी थीटा हे आहे अँग्युलर एसएचएमचं. मग तुम्हाला जर अॅनालॉगस क्वांटिटीज येत असतील तर जमणार की. अरे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आपलं व्हिजन बॅच मध्ये जावा. रोटेशन डायनामिक्सचे 10 व्हिडिओ फ्री ठेवलेत. फिजिक्स न्यूमेरिकल मध्ये जाऊन बघा. सगळे न्यूमेरिक बघून ठीक आहे 10 व्हिडिओ नाहीत बघायचे तुम्हाला. पहिले 2 बघा. सगळे फॉर्म्युले मी रिवाइज केलेत रे अख्ख्या टॉपिक मधले. चला आता हे कुठलं आहे? ओके डिफ्रॅक्शन. मी तुम्हाला सांगतो ए साइन थीटा इक्वल्स टू एन लॅम्बडा. हा सुद्धा पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे. पुस्तकात आन्सर चुकीचं दिलं लक्षात घ्या. सोडून दाखवतो. रेशो ऑफ स्लिट विड्थ म्हणजे ए टू द वेव्हलेंथ म्हणजे ए अपॉन लॅम्बडा विचारलंय मला. फर्स्ट मिनिमम आहे का? फर्स्ट आहे म्हणजे एनची व्हॅल्यू 1 अपॉन साइन 45. बघा ना साइन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1 अपॉन रूट 2. ते रूट 2 वर जाणार ना म्हणजे ए अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू रूट 2 आली 1.414. काय अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो आता दमलोय मी बोलून बोलून. फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम बघा रे, खूप सोपं आहे. इंटरफरन्सच्या फॉर्म्युलाचे एकदम उलट करायचं डिफ्रॅक्शनला. काही अवघड नाहीये. सोपं होतं. आता हे कॅपॅसिटरचं करा. मी तुम्हाला सांगतो पहिला हे प्रूव्ह करा. ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी ह्याचं प्रूफ मला पाहिजे. तुमच्याकडून पाहिजे. नंतर कॅपॅसिटर इन सीरीज आणि कॅपॅसिटर इन पॅरललचं डेरिव्हेशन करायचं तुम्ही. हो. आणि नंतर हा प्रॉब्लेम करा. ओके. मी तुम्हाला सांगतो आणि एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर पण करा. एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर सुद्धा करा. हाफ सीव्ही स्क्वेअर फॉर्म्युला असतो. हाफ काय सांगा? सीव्ही स्क्वेअर असतो. मी तुम्हाला सांगतो हे जो आहे ना केटीजी मधलाच आहे लक्षात घ्या. बरोबर आहे का? केटीजी मधला बरोबर आहे. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पण एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया म्हणजेच इमिसिव्ह पॉवर असते. काय असते? इमिसिव्ह पॉवर असते. मग तुम्हाला ते सगळे फॉर्म्युले रिवाइज करायचे. मी सांगतो स्टीफन बोल्ट्झमन लॉ करा. कुठला लॉ करा? स्टीफन बोल्ट्झमन लॉ पहिल्यांदा करा. नंतर क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन करा. ए इक्वल्स टू ई हा प्रश्न करा आणि मग हे तुम्हाला फॉर्म्युले होतील आणि मग हे तुम्हाला जमतील. तुम्हाला कळायला पाहिजे इमिसिव्हिटी म्हणजेच कोएफिशियंट ऑफ इमिशन असतो. म्हणजेच ई ची व्हॅल्यू आहे ती म्हणजेच ए असणार आहे लक्षात घ्या. ओके. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ये सगळ्यात शेवटचा प्रश्न. लॉजिक गेट. लॉजिक गेट करा. मी बऱ्याच वेळा लॉजिक गेट गेलेलं आहे YouTubeवर म्हणूया आपण ते सर्च करून करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो तुम्हाला अल्फा आणि बीटाचे प्रॉब्लेम करायचे आहेत. ते पुस्तकातले आहेत. जे मस्ट ईझी आहेत. तुम्हाला सांगतो. इमिटर हा हेवीली डोप्ड असतो. त्यामुळे इमिटर करंट हा कलेक्टर करंट आणि बेस करंट यांची ऍडिशन असते. ट्रान्झिस्टरमध्ये बरं का. इमिटर हा हेवीली डोप्ड असतो. पण साईज मध्ये कलेक्टर मोठा असतो. हां, साईज कुणाची सगळ्यात जास्त आहे? कलेक्टरची साईज. पण डोपिंग जास्त कोणाच्या आहेत? इमिटरमध्ये. त्याला मी प्रत्येकाला कलेक्टर करंटनं डिव्हाईड करतो. म्हणजे मी याला डिव्हाईड करतो कलेक्टर करंटनं, कलेक्टरला कलेक्टरनं डिव्हाईड करतो आणि आयबीला कलेक्टर करंट डिव्हाईड करतो. रेसिप्रोकल करतो आता मी. आता मी कलेक्टर करंट डिव्हाईड बाय इमिटर करंट 1 कलेक्टर करंट डिव्हाइड बाय बेस करंट मिळालं मला. आता सांगतो मोठा कोण आहे? इमिटर करंट ना. मग या छोट्याला मोठ्याने डिव्हाईड केलं की व्हॅल्यू कमी येणार आहे. ती अल्फाची व्हॅल्यू असते. आणि
कलेक्टर करंटला बेस बेस हा एकदम लाईटली डोप्ड असतो. त्यातला करंट खूप कमी वाहतो. त्यामुळं छोट्या नंबरने डिव्हाईड केलं की आन्सर मोठं येतंय ते बीटाचं आहे. ओके. पण बीटाचा फॉर्म्युला काय? आयसी अपॉन आयबी ना? मग बीटाचा फॉर्म्युला आयसी अपॉन आयबी बीटाची व्हॅल्यू 50 दिलेली आहे. कलेक्टर करंट 3 मिली अँपिअर दिलाय आणि विचारलाय बेस करंट कारण की क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. कसं करणार सांगतो. आयबी इक्वल्स टू 3 अपॉन 50. चला याला 2 ने मल्टिप्लाय करूया. 3 टू जा किती? 6. 50 इंटू 2 किती? 100. 6 अपॉन 100 मग 6 अपॉन 100 म्हणजे 6 इंटू 10 टू मायनस 2 मिली अँपिअर. सोपं आहे ना. मग आता अजून या टॉपिकमध्ये आता मला सांगतो हा ब्रूस्टर्स लॉ एक करा, ब्रूस्टर्स लॉ करा, ब्रूस्टर्स लॉ करा. पण मी आता तुम्हाला नेणार आहे दुसरीकडं. हा तो पेपर आहे. हा तो पेपर आहे आणि ह्यातलं आता तुम्हाला काय दाखवायचं आहे मला. म्हणून मी हा पेपर ओपन केलाय ते दाखवतो. दाखवतो बरं का बाळांनो. हळू दाखवतो. शांतपणे बघा मी काय सांगतोय ते. व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर रेसिस्टम एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते. हां, हे दाखवायचंय. डिफाईन म्युच्युअल इंडक्टन्स एक डेफिनेशन आहे. डिफाईन मॅग्नेटायझेशन दुसरी डेफिनेशन. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन सोप्पा आहे. आय-एम-पी. डिस्टिंग्विश डाय आणि पॅरा सोप्पा प्रश्न आहे. फॅराडेज लॉ सोपं आहे, सोपं आहे. थांबा की हे बघा की. डिफाईन कोहेसिव्ह फोर्स, रेंज आणि स्पियर. पाईप ओपन, पाईप क्लोज. ओन्ली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. सोपं आहे. डी लॉ सोपं आहे. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. अरे वाह! आपण मगाशी तुम्हाला डी ब्लॉकचे फॉर्म्युला दिलं त्यातलंच आहे लक्षात घ्या हे. अजून थांबा, अजून मला सेक्शन डी मध्ये जाऊ दे. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस सगळ्यात सोपी डेफिनिशन डिफाईन. डिफाईन लॉजिक गेट. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग आता मला सांगा, कसला सोपा पेपर आहे की नाही सांगा बघू. फिजिक्सचे सगळेच पेपर तुम्हाला सोपे जातील जर ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर. आय-एम-पी मी देतोय प्रश्न करा. ह्यात मी भरपूर आय-एम-पी दिले ते करा. तुम्ही करा, कंप्लीट करा. नेक्स्ट तुम्हाला पुढचा क्वेश्चन देणारच आहे मी. मी दिलेलेच क्वेश्चन करायचे. ऑल द बेस्ट.